आई, मला जरा आराम हवा आहे. शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली. आई म्हणाली, अगं आता नीट अभ्यास करून घे, नंतर काय आरामच करायचा आहे. मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला. अगं आई, थोडा वेळ तरी दे मला, ऑफिसच्या कामाने मी थकली आहे फार. अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग काय आरामच करायचा आहे. मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला. अहो इतकी काय घाई आहे, एखादं वर्ष थांबू ना जरा. अगं मुलं वेळेवर होऊन गेली की चिंता मिटली, मग काय आरामच करायचा आहे. मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला. अगं तुलाच रात्रभर जागे राहावे लागेल, उद्या माझी ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे. आई रात्रभर मुलीसाठी जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला. आता मुलं शाळेत जायला लागली, थोडा वेळ तरी मला निवांत बसू द्या. अगं त्यांच्याकडे नीट लक्ष दे, त्यांचा नीट अभ्यास घे. ते मोठे झाले की मग आपल्याला आरामच करायचा आहे. ती उठली, मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला. आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली. आता मी आराम करणार. अगं आता त्यांच्या लग्नाचे पाहावे लागेल. ती एक जबाबदारी पण पार पडली की मग आरामच करायचा आहे. तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहूनच गेला. आता तीही जबाबदारी पार पडली. मुलं आपापल्या संसाराला लागली. आता मी आराम करणार. अगं आपली सुद्धा गरबार आहे, तिचं बाळणपण माहेरी करायचं ना. मुलीचं बाळणपण केलं आणि आराम करायचा राहून गेला. तीही जबाबदारी पार पडली. आता आराम. सासूबाई, मला पुन्हा नोकरी जॉईन करावी लागेल, तुम्ही आरवला सांभाळाल का. नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला. नातू आता मोठा झाला. आता मी आराम करणार. अगं ऐकलंस का, गुडघे दुखतायत माझे, उठवलेही जात नाहीये, बीपी वाढलाय वाटतं. डॉक्टरांनी बरोबर वेळेवर पथ्य पाणी घ्यायला सांगितलं आहे. उरलं सुरलं आयुष्य नवऱ्याची सेवा करायला गेलं आणि आराम करायचा राहून